मी फक्त विनंती एवढीच करतो की आपण हे आंदोलन सुरू करत असताना श्री आपली मंदिराच्या इथे आपण गेलो होतो आणि आपल्या श्री नामदेव पायरीचं दर्शन आपण घेतलं होतं. मी फक्त साहेबांना एवढंच सांगतो की आपण इथं आलात, मी माझं हे उपोषण आणि माझ्याबरोबर या 26 लोक नक्कीच उपोषण मागे घेतील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या योजनेला दिलेलं आहे, त्यामुळे एवढं मोठं नाव असेल तर या दोन छोट्या अटी हे ठेवणार नाही असा मला विश्वास आहे. आणि विठोबारायाच्या या पवित्र भूमीमध्ये साहेब येऊन इथं आपल्याला विनंती करतायत तर ती तिथं मान्य करावी असं मला वाटतं. आणि जर ह्याच्यामध्ये गडबड झाली तर मग 4 जुलैला 4 नाही ते आषाढी तर आहेच पण ते वेगळा विषय, पण 4 जुलैला मग एक आपण मराठवाड्यामध्ये एक आंदोलन शेतकऱ्याच्या वतीने नक्कीच तिथं घेऊ, एवढं मात्र या ठिकाणी आपल्या सर्वांना मी सांगतो. आपली त्याची भूमिका समजून सांगा. सीएम साहेबांनी सांगितलंय मला 22 तारखेच्या आत या ठिकाणी आपण बैठक घेऊ आणि याच्यावर काय असेल जे योग्य असेल